सब पाप सकरणं कुशल उपसम्पदा सचित्त पर्यदपनं एतं बुद्धान शासनं साधु साधु साधु। अरहं सम्मा संबुद्धो भगवा बुद्धं भगवन्तं अभिवादे। एक वेळेस अभिवादन करा। स्वाक्षातो भगवता धम्मो धम्मं नमामि। धम्माला नमन करा। सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि। संघालाही नमन करा। नमो तस्त भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्त भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो तस्त भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। बुद्ध वंदना। इति पिसो भगवा अरहं
स्वाक्षातो भगवता धम्मो सान्दिट्ठिको अकालिको एहि पस्सिको ओपनायिको पचतं वेदितव्यो वेन्युहीति धम्मं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि। ये च धम्मा अतीता च ये च धम्मा अनागता पच्चुपन्ना च ये धम्मा अहं वन्दामि सर्वदा नास्ति मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वरम् एतेन सच्च वज्रेन होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं च द्विविधं वरम् धम्मे यो कलितो दोषो धम्मो खमतु तं ममं यं किञ्चिरतनं लोके विद्यते विविधा पुथु रतनं धम्म समं नास्ति तस्मासोत्थि भवन्तु मे अट्ठाङ्गिको आर्यो पथो जनानं मोक्षपवेशाउजुको वमग्गो धम्मो अयं शान्तिकरोपनीतो नियानिको तं प्रणमामि धम्मं धम्मं नमामि सुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो उजुपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो सामीचिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो यदिदं चत्तारि पुरुषयुगानि अट्ठपुरुषपुगला एष भगवतो सावकसङ्घो आहुनेयो पाहुनेयो दक्षिणेयो अञ्जलिकरणीयो अनुत्तरं पुण्यं खेतं लोकसाति संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि वन्दामि चेतियं सब्बं सब्बठानेषु प्रतिष्ठितं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्मूले निसिन्नोव सब्बारी विजयं अका
पतो साबनुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् इमे ते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं पिते नमस्सामि बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते बोधिराजा नमस्तुते पठमं बोधिपल्लकं द्वितीयं च अनिमिषम् ततीयं च कमनं सेठं चतुर्थरत्नागरम् पञ्चमं अजपालं च मुचलिन्देन छठमम् सप्तमं राजायतनं वन्दे तं मुनिसेवितं वन्दे तं बोधिपादपं वन्दे तं बोधिपादपम् इमाय धम्मानुधम्मपटिपत्तिया बुद्धं पूजेमि धम्मं पूजेमि संघं पूजेमि अद्धाइमाय पटिपत्तिया जाति जरा मरणं महा परिमुञ्चसामि इमिना पुण्यकम्मेन मामे बालसमागमो सतं समागमो होतु यावनिब्बानपत्तिया देवो वसतु कालेन सत्सम्पत्ति हेतु च पीतो भवतु लोको च राजा भवतु धम्मिको इमाय बुद्ध पूजाय कताय शुद्ध चेतसा चिरन्तिष्ठन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा इमाय धम्म पूजाय कताय शुद्ध चेतसा चिरन्तिष्ठन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा इमाय संघ पूजाय कताय शुद्ध चेतसा चिरन्तिष्ठन्तु सद्धम्मो लोको हन्तु सुखी सदा साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि अहं वन्दामि सर्वदा सभी सम्यक संबुद्धों को, उनके सद्धम्म को और सारे
अनागत पच्चुपन्न और अतीत संघ रत्न को प्रणाम करते हुए, जिन बोधिसत्वों के द्वारा ही हमें ये 3 प्राप्त हुए हैं, जो सर्वश्रेष्ठ रत्न है, ऐसे रत्न को जिनके बदौलत हम पा लिया है, ऐसे बोधिसत्व डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, उनके धर्म क्रांति को आखिरी के सांस तक समर्पित रहते हुए, आप सभी जो बाबा साहब के संकल्प को पूरा करने के लिए 10 दिन के लिए भिक्षु जीवन जीने के लिए, श्रामणेर जीवन जीने के लिए, श्रामणेरियों का जीवन जीने के लिए सर मुंडा के अलग अलग प्रकार के वस्त्रों का त्याग कर कर, जो त्याग का प्रतीक है, ऐसे चीवर को पहनकर आपने आपका खुद का तो कल्याण कर ही लिया है, साथ ही साथ अपने परिजनों का, अपने ज्ञातिजनों का और मानव जाति का बहुत बड़ा कल्याण किया है। चीवर पहनकर 10 दिन के लिए 10 शीलों का और साथ ही साथ 75 सेकिया का पालन करने का आपने व्रत ले लिया है, अधिष्ठान ले लिया है। तो सीखना चाहिए। तो उनमें से एक बात आपको आज सिखाते हैं कि जैसे ही श्रामणेर की दीक्षा भगवान बुद्ध के समय दी जाती थी, तो उन्हें 10 प्रश्न सिखाए जाते थे। तो आज आपको वो 10 प्रश्न हम सिखाते हैं, आप एकाग्रचित्त से ग्रहण करो। जितने भी श्रामणेर है और श्रामणेरिया है, मनुष्य का जीवन बड़ा अनमोल होता है। चीवर प्राप्त होना तो उससे कई गुना अनमोल पुण्य प्राप्ति का ही परिणाम होता है। तो बहुत कम समय है, 10 दिन यानी बहुत कम है। सीखने के लिए, बौद्ध धर्म समझाने के लिए, समझने के लिए बहुत कम समय है। तो उतना पूरा के पूरा सदुपयोग करो, उसका पूरा अपने जीवन में उतारने की कोशिश करो। तो वो क्या 10 बातें हैं? तो पूछा जाता था, एक नाम की, यानी कि एक क्या है? इस संसार में एक क्या है कि जो एक ही होना चाहिए? तो भगवान के समय में भी पूछते थे कि एक क्या है? तो कुछ लोग बोलते थे कि नहीं, सूरज एक है। तो भगवान कहते थे कि नहीं, सूरज तो बहुत है, एक नहीं, कई है, हजारों है। फिर कोई कहते थे चांद एक है। तो भाई चांद भी एक नहीं है, वो भी कई है, हजारों है, अनगिनत है। तो पृथ्वी या पृथ्वी एक है। तो वो कहते थे नहीं, ऐसी पृथ्वी ऐसी पृथ्वी तो इस ब्रह्मांड में न जाने कितनी है। जैसे आजकल नासा के लोगों को, शास्त्रज्ञों को भी इसका पता चल गया है। ये जो सूरज और चांद, ये पृथ्वी दिखती है, एक एक नहीं है, अनेक 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 है। तो ऐसी कौन सी बात है कि जो पूरे संसार में एक ही होनी चाहिए? एक ही हो, दो न हो, एक ही हो। तो ये एक क्या है? तो भगवान उसका उत्तर देते, सब्बे सत्ता संखारा, सब्बे सत्ता आहार नित्यता। सब्बे, जो भी सत्व है, जो भी मनुष्य है या प्राणी है या जो कोई भी है, उनमें एक बात समान है। कौन सी? कि वे सभी के सभी आहार पर निश्रित है, आश्रित है, आहार पर आश्रित है, यानी कि खाना खाते हैं। सभी जितने भी प्राणी है, मनुष्य है, 2 पैर वाले है, 4 पैर वाले है, बिना पैर वाले है या बहु पैर वाले है, ये सभी की एक बात है कि इन सबको आहार लगता है, यानी कि खाने को लगता है। ये एक समान बात है।
बाकी दूसरी एक समान बात दूसरी कौन सी नहीं है। तो एक क्या है? तो एक है कि सत्ता आहार टित्तिका, सभी आहार पर आश्रित है। तो फिर पूछा गया दो नाम की, दो क्या है? इस संसार में वो दो ही होने चाहिए। दो क्या है? तो फिर भगवान समझाते हैं कि भिक्षु, दो नामंच रूपंच, यानी कि ये नाम और रूप ये दो है। एक आहार है, दो नाम, यानी कि जो ये जो शरीर में मन है, माइंड है, जो हर्ट है, उसे कहते हैं मन। तो एक ही है, वो एक है। और ये रूप, ये दिखने वाला शरीर, तो मनुष्य होगा तो ऐसा दिखेगा कि ऊपर सर होगा, बाजू में कान होगी, इसके आगे 2 आँखें होंगे, फिर यहाँ पर नाक होगा, या यहाँ पर मुँह होगा, फिर ये हाथ यहाँ पर होंगे। तो ऐसे मनुष्य अगर है तो मनुष्य के जैसे उसकी शरीर की रचना होगी, तो इसको कहते हैं रूप। अगर ऐसा नहीं है, पैर 4 है और उसकी कमर, पीठ ऊपर है, जैसे अपना सर ऊपर है, तो वो प्राणियों का तो पीठ ऊपर होती है और मुँह नीचे होता है, जैसे अपना मुँह स सम सम सरल है। तो मानो कि वो उनका वो रूप है, उनका रूप है, यानी कि वो दिखते ऐसे हैं। तो जितने भी संसार की चीज़ें दिखती है, ये पूरी की पूरी संसार की चीज़ें जो दिखती है, वो रूप है, लेकिन उसमें एक नाम है, वो नाम है, जैसे कि मन है। तो नाम और रूप ये 2 है, नाम एक है और रूप एक है। नामंच रूपच, यानी कि मैटर और माइंड ये 2 है। फिर पूछते हैं, तीनी नाम की, तीन क्या है? तीन क्या है? तो फिर उसका उत्तर बताते हैं कि तिसो वेदना। ये तीन क्या है? ये वेदना है 3 प्रकार की। सुखं वा दुःखं वा असुखम अदुःखम, यानी कि पूरे शरीर पर देखोगे तो कहीं न कहीं पीड़ा होगी। जैसे चींटी सिरेंगी जैसे, या खुजलाहट, गदगदाहट, दबाव-सा, खिंचाव-सा, यानी पीड़ा। हाथ दुख रहा है, पैर दुख रहा है, यहाँ-वहाँ दुख रहा है, बड़ी परेशानी है। तो अगर ऐसा है, तो वो वेदना है, यानी कि दुःख अनुभव करने वाली वेदना है। लेकिन कोई-कोई वेदना ऐसी भी है कि जो सुख अनुभव करती है, तो उसे सुखद वेदना कहा गया है। वे सुख वेदना है। और एक प्रकार की वेदना है कि जहाँ पर कोई सुख भी नहीं मालूम पड़ता और कोई दुःख भी मालूम नहीं पड़ता। अदुःखम सुखम, असुखम अदुःखम। अरे! तो कोई सुख भी नहीं, कोई दुःख भी नहीं है, तो उसे न्यूट्रल कहते हैं। तो उसे पाली में असुखम दुःखम, अदुःखम सुखा, जैसे कि सुख भी नहीं, दुःख भी नहीं, पता ही नहीं, ऐसे प्रकार की जो वेदना है, तो वो न्यूट्रल प्रकार की वेदना हुई। जैसे एक होती है द्वेष वाली, जो दुखद होती है, एक होती है लोभ वाली, जो सुखद होती है, और ये जो न्यूट्रल है, ना सुखद ना दुखद पता चलती, तो ये है मोह वाली। तो ऐसे प्रकार की 3 क्या है? तो ये 3 वेदना है। एक नाम की, द्वे नाम की, तीन नाम की, चत्तारि नाम की, 4 नाम की क्या है? 4 क्या है? 4 क्या है? तो इदं चत्तारि आर्य सत्यानि, म्हणजे हे 4 आर्य सत्य हे 4 आहेत. जसं की दुःख, दुःख आर्य सत्य आहे. जीवनामध्ये दुःख आहे. कोणकोणत्या प्रकारचं दुःख आहे? जन्म होणं दुःख, एखादा आजार होणं दुःख, म्हातारपण येणं दुःख, मृत्यू येणं, मृत्यूला प्राप्त होणं दुःख, जे कोणी आपले प्रियजन आहेत, म्हणजे व्यक्ती आहे, स्थिती आहे, घटना आहे. ती प्रिय एखादी व्यक्ती, एखादी घटना किंवा एखादी स्थिती, एखादी वस्तू आपल्यापासून दूर गेली, तुटली, फुटली, मरण प्राप्त झाली, त्याचं दुःख आहे. अप्रिय ही संपयोग दुःखो, जे अप्रिय आहे, जे आवडत नाही ते भोजन समोर आलं, जे आवडत नाही ती व्यक्ती समोर आली, जे आवडत नाही त्यांचाच आपला समागम झाला, समोरासमोर दिसले, तर दुःख होतं. अप्रियचा संयोग, अप्रियचा संयोग जर झाला, तर मनुष्याला दुःख होते. भगवंतांनी सांगितलेलं आहे, की हे एक प्रकारचं दुःख आहे. जन्म होणं दुःख, म्हातारं होणं दुःख, रोग होणं दुःख, मरून जाणं दुःख, प्रियाचा वियोग, अप्रियाचा संयोग.
जी मनात इच्छा व्यक्त करतो आणि ती इच्छा पूर्ण होत नाही, त्याचं एक दुःख. भगवान म्हणतात संक्षिप्तमध्ये जर विचार केला, तर पंच उपादान खंदापि दुःखा. म्हणजे हे 5 प्रकारांनी जे बनलेलं शरीर आहे, पंच उपादान स्कंधाने. याच्यामध्ये अग्नी, वायू, जल, पृथ्वी हे 4 प्रकारचे स्कंद धातू आहेत आणि एक मन आहे. तर तो 5वा स्कंद आहे. या 5 उपादान स्कंधानी उपादान म्हणजे काय? 5 उपादान स्कंद म्हणजे काय? उपादान म्हणजे अजून आरंत झालो नाही. पण राग, द्वेष, मोहाचे कर्म बनू शकतात आणि पुढचा जन्म पुन्हा मिळवून देऊ शकतात. म्हणून याला उपादान स्कंद म्हटलेलं आहे. तर ज्यांच्याकडे उपादान स्कंद अजून आहे, त्यांनाच म्हणतात अरहंत आणि सम्यक संबुद्धाच्या या चित्ताला उपादान नसतो. कारण ते पुन्हा जन्मग्रहण करत नाहीत. ते या भवचक्रातून थांबलेले असतात, या दुःख चक्रातून थांबलेले असतात. ते अरहंत झालेले असतात. म्हणून या ठिकाणी हे दुःखाची व्याख्या अशी केलेली आहे, की एवढे दुःख आहे. पण सत्य तर इथं 4 आहेत. हे एवढे दुःख, जन्म होणं दुःख, रोग होणं दुःख, म्हातारं होणं दुःख, मरून जाणं दुःख, प्रियाचा वियोग, अप्रियाचा संयोग. जी इच्छा मनात व्यक्त करतो ते पूर्ण होत नाहीत. संक्षिप्तमध्ये पंचोपादान स्कंदाचंच दुःख आहे. तर हे एवढे दुःख भगवान बुद्धांनी सांगितलेले आहेत. पण याचं काही कारण असेल ना, एवढे दुःख उत्पन्न होण्याचं काहीतरी कारण असेल. तर भगवान म्हणतात, की त्याचं कारण आहे तृष्णा. तृष्णा त्याचं कारण आहे. राग, द्वेष, मोह. राग, द्वेष, मोह त्याचं कारण आहे. मग या तृष्णेचं काहीतरी करता येत असेल ना, तर तिसरं सत्य सापडले, की हां, या तृष्णेचा निरोध करता येऊ शकतो. जर प्रयत्न केले, तर तृष्णा काढून टाकल्या जाऊ शकते. हे तिसरं सत्य, पहिलं सत्य दुःख आर्य सत्य, दुःख समुदय, त्या दुःखाचं काय कारण आहे, तर त्याचं त्याचं निदान झालं. दुःख समुदय सत्य. तिसरं की दुःख निरोधी हे तृष्णेचा नायनाट केला जाऊ शकतो. हे तिसरं सत्य. मग तो नायनाट करायचा असेल तर कसं काय करायचं आहे? मग त्यासाठी चौथं सत्य आहे, दुःख निरोध गामिनी पटिपता आर्य सत्य. म्हणजे दुःखाचा निरोध करण्याचा जो आर्य मार्ग आहे, त्या आर्य मार्गाला प्रतिपादित केलं पाहिजे. म्हणजे प्रज्ञेनं त्याच्यावर पाऊल टाकत चाललं पाहिजे. त्याचं नाव आहे प्रतिपादन करणे. तर तो आर्य अष्टांगिक मार्ग जो आहे ते चौथं आर्य सत्य आहे. तर भगवान बुद्धांनी हे 4 आर्य सत्य सांगितलेले आहेत. चत्तारी आर्य सत्यानी. मग विचारलं पंचनामकी 5 काय आहे? की जे 5 आपल्याला समजलं पाहिजे. तर त्या ठिकाणी सांगितलं, की पंच उपादान स्कंदा. म्हणजे हे 5 काय आहे? उपादान खंड आहेत. अग्नी, वायू, जल, पृथ्वी त्याचं बनलेलं हे शरीर आणि त्या शरीराला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, बसणे, उठणे, खाणे, पिणे, चालणे, इकडं पाहणे, तिकडं पाहणे, या सगळ्या क्रिया कोणामुळे होतात? तर त्या मनामुळे होतात. तर ते एक प्रकारचं स्कंद आहे. म्हणून हे पंच उपादान स्कंद हे आहे 5 आहे. मग विचारलं छ छ छ नामकी म्हणजे काय 6 काय आहे? तर मग तिथं सांगितलेलं आहे, की 6 सळायतनं. छे नामकी काय आहे? सळायतनं. सळायतनं म्हणजे सळायतनं. सळायतनं म्हणजे अशा प्रकारचे आयतन जे आज्यत्तंग वा बहितंग वा अशा प्रकारचे जे 6 आयतन आहेत. तर ते 6 आयतन म्हणजे एक एक आयतन आहे डोळे, मग आहे नाक, मग आहे कान, ही जिव्हा, ही काया आणि मन. हे 6 प्रकारचे जे आयतन आहे, हे आहेत 6 प्रकार. म्हणजे एक काय आहे? सगळे प्राणी आहारावर आश्रित आहेत. 2 आहे नाम आणि रूप. 3 आहे 3 प्रकारची वेदना, सुखद, दुःखद आणि न्यूट्रल. 4 काय आहे? 4 आर्य सत्य, दुःख आर्य सत्य, दुःख समुदय आर्य सत्य, दुःख निरोध आर्य सत्य आणि दुःख निरोधगामिनी पटिपदा आर्य सत्य. 5 काय आहे? 5 उपादान स्कंद, अग्नी, वायू, जल, पृथ्वी त्याचं बनलेलं आहे शरीर. त्याच्यामध्ये असलेले एक मन, त्याच्यामुळेच आपण बोलू शकतो, पाहू शकतो, ऐकू शकतो, काही खाल्लेलं पचवू शकतो. हे सगळं कशामुळं घडतं? तर ते आहे ते मन आहे. त्याच्यामुळं घडतं. म्हणून मनुष्य मनामुळं जीवित आहे, प्राण आहे, अशा प्रकारचं होतं. म्हणून प्राणाला ज्याच्यामध्ये प्राण आहे त्याची हत्या करायचं नाही, असं तिकडं पण सांगितलेलं आहे. तर इथं आहे हे 4 आर्य सत्य. पंचोपादान स्कंद म्हणजे अग्नी, वायू, जल, पृथ्वी आणि मन त्याचं बनलेलं आहे शरीर 5 आणि त्या शरीरामध्ये 6 आहेत तर मग 6 गोष्टी आहेत. 1, 2, डोळे 1, नाक 2, कान 3, जिव्हा 4, काया 5 आणि मन 1 6. हे 6 येताना सप्तनामकी 7 काय आहे? 7 काय आहे?
भगवंत सांगतात 7 सत्बोधांग, 7 बोधीचे अंग आहेत. म्हणजे बोधी जर प्राप्त करायची असेल तर या 7 बोधीच्या अंगामधून जावं लागतं. जसं 37 बोधी पाक्षिक धर्म, तर त्याच्यामध्ये हे 7 बोधीचे अंग पण आहेत. ते 7 काय आहेत? तर सती संभोजंगू, म्हणजे ध्यानात गेल्यावर सती ते एकाग्र चित्ताने करावं लागतात. मग धम्मविचय संभोजंगू, म्हणजे मग धम्माचे जे विचार आहेत, म्हणजे वाईट विचार मनातून निघून जातात आणि धर्माचे चांगले विचार मनामध्ये येणं सुरू होतात. त्याला म्हटले आहे धम्मविचय संभोजंगू. त्यानंतर मग सांगितलेलं आहे पीती वीर्य संभोजंगू, म्हणजे परिश्रम, मेहनत करणे. धम्माच्या संदर्भामध्ये दान देण्यास, शील पालन करण्यास, समाधीचा अभ्यास करण्यास. तर 7 आहे. पहिला आहे सती संभोजंगू, धम्मविचय संभोजंगू, मग आहे वीर्य संभोजंगू, मग पीती संभोजंगू, मग पसब्दी संभोजंगू, मग आहे समाधी संभोजंगू आणि उपेक्षा संभोजंगू. हे आहे 7 आहे. मग विचारलं अठ्ठ नाम की 8 काय आहेत? तर अर्यो अष्टांगिको मग्गो. हा रे अष्टांगिक मार्ग हे 8 आहे. 8 आर्य आहे. जे 8 आहे ते आर्य अष्टांगिक मार्ग आहे. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्मांत, सम्यक आजीविका, सम्यक व्यायाम, सम्यक सती आणि सम्यक समाधी. हे आहे 8 म्हणजे आर्य अष्टांगिक मार्ग. मग नवनामकी तसं नवसत्ता वासा, म्हणजे जे हे सत्व आहे ना, तर हे 9 ठिकाणी वास करतात. तर म्हणून हे 9 सत्ता वासा हे 9 आहेत. आणि मग आखरी विचारलं दस नाम किंग. तर इथं सांगतात 10 अंगेही, म्हणजे 10 अंगांनी जो कोणी श्रमण परिपूर्ण 10 पारमितेला परिपूर्ण करून जो अरहंत बनतो, तर ते अरहंत मध्ये जे 10 पारमितेचा परिपूर्ण अभ्यास करून 10 अंगेही समन्नागतो अरे सावको, जो आर्य श्रावक अरहंत पदाला प्राप्त करून घेतो, तर ते 10 गुण आहेत, 10 सद्गुण आहेत. तर ते भगवान बुद्धांनी या ठिकाणी सांगितलेले आहेत. तर आज आपण सर्वांनी हे 10 प्रश्न ऐकलेले आहेत. तर आपण ते मनामध्ये एकाग्र चित्ताने ध्यानात ठेवायचं, की या संपूर्ण संसारामध्ये एक असा आहे, की सगळे प्राणी आहारावरच आश्रित आहे. भलं आहार त्यांचा वेगळा-वेगळा आहे. कोणाची भाकरी आहे, तर कोणाचं गवत आहे, कोणाचं झाडपाला आहे, तर कोणाचं दुसऱ्याची विष्ठा, दुसऱ्याचा आहार आहे. ते अशा प्रकारचं संसारामध्ये हे आहे. तर म्हणून हे सगळे प्राणी आहारावर आश्रित आहेत. 2 नाम आणि रूप, 3 वेदना, 4 आर्य सत्य, 5 उपादान स्कंद, 6 आयतन, 7 बोधीचे अंग, 8 अष्टांगिक मार्ग, 9 सत्ता वासा, 10 पूर्ण 10 पारमितेला परिपूर्ण करून अरहंत बनतात ते प्रकारचे 10 सद्गुण. आणि म्हणून अशा प्रकारे आज आपण 10 प्रश्नाची उत्तरं जाणून आपलं जीवन पुनीत आणि फलवान करायचं आहे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा संकल्प संपूर्ण भारत मी बौद्धमय करेन, विश्व धम्म राज्य करेन. त्या संकल्पासोबत आपण सर्वांनी जुटून आपलं हे सारं पुण्य त्यांच्या सुचरणावर अर्पित केलं पाहिजे. म्हणून आजच्या क्षणी एवढाच धम्मोपदेश तुमच्या सर्वांच्या हितासुखासाठी देतो आणि सर्वांच्या कल्याणासाठी देतो आणि धम्मदेशना समाप्त करतो. भवतु सब्ब मंगलं, भवतु सब्ब मंगलं, भवतु सबमंगलम. साधु साधु साधु. यानंतर आज रविवारचा दिवस, आजचा अल्पोपहार विठ्ठलनगर मधून कल्पनाताई बनकर या परिवाराकडून अल्पोपहार येणार आहे. त्या परिवारांच्या हितासुखासाठी जसं काल सकाळचा अल्पोपहार वाठोरे परिवाराकडून जे नंदनवन कॉलनीमध्ये राहतात आणि नंतर दुपारचं भोजन राहुल काकडे परिवाराकडून जे की तिसगाव त्या परिसरात राहतात, शिवरायचे आहेत ते. तर त्या दोन्ही परिवारासाठी आपण मंगल मैत्री रोज केली पाहिजे. त्यांच्यासाठी आणि आज सकाळचा नाश्ता कल्पनाताई बनकर यांच्या परिवारातून येणार आहे व त्यानंतरचे भोजन अ, आज आपल्याला ज्या परिवारातून प्राप्त होणार आहे, आपण त्यांच्या प्रती सुद्धा मंगल मैत्रीची भावना व्यक्त करायची आहे. तर सर्वांनी एक अर्धा मिनिटपर्यंत मंगल मैत्री करायची आहे आणि नंतर हे सत्र समाप्त होईल आणि आपल्या सर्वांना त्यानंतर टायमावर नाश्ता मिळेल.
आणि बाकी शेड्यूल जसा रोज ठरल्याप्रमाणे आपला तो होत राहील. आज भोजन सुद्धा जेतवन कॉलनी आहे, की जिकडे मस्के आई, वाहने साहेब आणि त्याचबरोबर अ, तायडी आणि अनेक जे उपासक-उपासिका राहतात ज्यांचे की सर्वांचे नाव नाही माहीत. त्या परिवारातून, तिकडून त्या नगरातून सर्व नगरातल्या उपासकांकडून आज भोजन श्रावस्ती बुद्ध विहारात या ठिकाणी आपल्यासाठी घेऊन येणार आहेत. या कालच्या 2ही अ, परिवाराचं आज आज येणाऱ्या एका परिवाराचं आणि संपूर्ण नगरातील लोकांचं कल्याण व्हावं, मंगल व्हावं. त्यांना नेहमी देणारे ते बनावेत. राग, द्वेष, मोह त्यांचा दूर व्हावा. त्यांच्या सर्व मनातल्या इच्छा, आकांक्षा पौर्णिमेच्या चंद्राप्रमाणे परिपूर्ण व्हावे आणि बौद्धमय भारत बनण्यामध्ये, धम्ममय मिशनमध्ये त्यांनी सहभागी होऊन आपल्या पारमिता पूर्ण करत आहेत. तर त्यांचं सर्वांना निब्बाण सुखाचा साक्षात्कार हो, म्हणून आपण भगवंताच्या सुमुखातून निघालेल्या एका मैत्री वचनाचा आपण सर्वांनी एक साथ पाठ करायचा आहे. माझ्या पाठोपाठ म्हणायचं आहे. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे. मेरा मंगल, मेरा मंगल, मेरा मंगल होय रे. तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे. जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल होय रे. अन्नदाताओं का मंगल होवे, दूर अमंगल होय रे. धम्मदाताओं का मंगल होवे, दूर अमंगल होय रे. जो जो आए तप करने को, जो जो आए धम्म धारण करने को, जो जो आए श्रमण जीवन, श्रामणेरी का जीवन जीने को, सबके दुखड़े दूर हो. अंतर मन की गाठे छूटे, जन्म जन्म के बंधन टूटे, मानस निर्मल होय रे. सर्वांनी एका आवाजात म्हणायचं. सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे. मेरा मंगल, मेरा मंगल, मेरा मंगल होय रे. तेरा मंगल, तेरा मंगल, तेरा मंगल होय रे. जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन मंगल हो.
होय रे, सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय रे, जन जन मंगल, जन जन मंगल, जन जन सुखिया होय रे, सबका मंगल, सबका मंगल, सबका मंगल होय. सर्वांचे मंगल हो, सर्वांचे कल्याण हो, सर्वजण सुखी हो, सर्वांच्या जीवनामध्ये सुख संपदा प्राप्त हो, भारत बौद्धमय हो, विश्व धम्म राज्य हो, घराघरामध्ये लोक उपोषधारी हो आणि 10 दिवस का होत नाही भगवान बुद्धाचे पुत्र पुत्री बनण्याचा बहुमान प्रत्येक घराघरातल्या कुलवान पुत्रांना, कुलवान स्त्रियांना, मुलींना प्राप्त हो आणि बाबाचा संकल्प परिपूर्ण हो. सर्वांनी दक्ष राहायचं आहे की 6 डिसेंबर हा महाप्रयाण दिवस आहे. बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बोधिसत्व होते. त्यामुळे बोधिसत्वाचे महाप्रयाण होत असते. हा शब्द पुन्हा पुन्हा ध्यानात ठेवा. निर्वाण, परिनिर्वाण, महापरिनिर्वाण हे शब्द बाबासाहेबाला लावू नये. कारण त्यामुळे बाबासाहेबांचा अपमान होतो. कारण निर्वाण ही अरहंत पदाची अवस्था आहे आणि अरहंत बनून शरीर त्यागल्यामुळे परिनिर्वाण होते आणि केवळ सम्यक संबुद्धाचे महापरिनिर्वाण होते. म्हणून आपले बाबा अरहंतही नव्हते. अरहंत बनून शरीर त्यागले नाही म्हणून परिनिर्वाण नाही आणि सम्यक संबुद्ध नव्हते म्हणून महापरिनिर्वाण नाही. बोधिसत्व होते तर बोधिसत्वाचे महाप्रयाण होत असते. म्हणून येत्या 6 डिसेंबरला महाप्रयाण दिनी सकाळी 5 वाजेपासून रात्री 10 वाजेपर्यंत आपण विहारात येऊन किंवा ऑनलाईन जिथून आहे तिथून आपण हा प्रोग्राम बघू शकता आणि त्यामध्ये त्या पुण्यामध्ये सहभागी होऊ शकता. आपल्या सर्वांना त्यामध्ये दान देऊन सुद्धा, शील पालन करून सुद्धा, ध्यान करून सुद्धा खरं कृतीतून बोधिसत्वाला आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण करायची आहे. ती संधी आपल्या सर्वांना आहे. अंशकालीन श्रामणेरांसाठी लागणाऱ्या वेगळ्या प्रकारच्या सुविधा, पाणी आदी असेल किंवा त्याचबरोबर फलाहार आदी असेल, वेगवेगळ्या प्रकारचं दान आपण स्वतः घेऊन येऊ शकता किंवा दान स्वरूपात दान राशी पाठवू शकता. 6 डिसेंबरच्या कार्यक्रमासाठी पेंडॉल असेल, आचारी खर्च असेल, भिक्खू संघाचे भोजनदान असेल, त्या दिवशी जे कायमस्वरूपीचे पर्मनंट भिक्षू संघ आहे, पूजनीय आहे, ते पण येणार आहेत. तर त्यांचं भोजन असेल, उपासक उपासिकांचं, अष्टशीलवाल्यांचं, पंचशीलवाल्यांचं भोजन असेल. त्याचबरोबर आपण 108 फुलांनी, 108 दीपांनी वेगवेगळ्या प्रकारे बोधिवृक्षाची, बाबासाहेबांनी आणून लावलेल्या बोधिवृक्षाची पूजा करणार आहोत. त्यानंतर रॅली पण असेल, कॅन्डल रॅली असेल. तर आपल्याला असं वाटत असेल तर आपण मेणबत्तीसाठी, अगरबत्तीसाठी, फुलांसाठी ते पुण्य सुद्धा आपण अर्पित करू शकता. ज्याचं की वेगळं पुण्याचं फळ प्राप्त होत आहे. भोजन दानासाठी असेल, भिक्षूंसाठी जे आपण चिवर असतील किंवा कंबळ असेल, घोंगडे असेल किंवा स्वेटर असेल, टोप्या असेल, सॉक्स असेल, तुम्ही स्वतःही ते स्वेटर वस्तूच्या स्वरूपात घेऊन येऊ शकता किंवा दान स्वरूपात पाठवू शकता. केवळ फक्त आमच्याकडे नोंदणी करा जर तुम्ही स्वतः घेऊन येत असाल तर. म्हणजे जेणेकरून आपण घेतल्यानंतर दुसरी वस्तू दुसऱ्यांना सांगितल्या जाईल. तर म्हणून आपण सर्वांनी ते दक्ष घ्या किंवा त्याची दान स्वरूपात राशी पाठवू शकता. फक्त त्याच्या खाली स्पष्ट आपलं नाव आणि ही दान राशी बनते या पुण्यकर्मासाठी वापरण्यात यावी, जेणेकरून आम्हाला त्याचा हा लाभ होईल आणि बाबाचा संकल्प पूर्ण होईल. हे आमचं पुण्य बाबासाठी आम्ही अर्पित करीत आहोत. अशा प्रकारचं आपण हे करा आणि सर्वांनी या मैत्री प्रोजेक्टमध्ये धम्ममय भारत मिशनमध्ये सर्वांनी सहभागी व्हायचं आहे. आणि 6 डिसेंबर झाला की त्याच दिवशी सगळ्यांनी अधिष्ठान करायचं आहे, संकल्प करायचा आहे, की काही दिवसानंतर आपण 1,00,000 लोकांना भगवान बुद्धाच्या धम्माची अशी दीक्षा देऊन बाबाचा संकल्प पूर्ण होण्याची पायाभरणी करू आणि भव्य दिव्य असं हे संपूर्ण जम्बूद्वीप जे एकेकाळी बौद्धमय होतं, तसं पुन्हा एकदा बौद्धमय बनवू. मग तेव्हा तुम्ही फक्त प्रत्येकाने "आप मुझे एक चिवर दो,
मैं आपको भारत बौद्धमय बना के दिखाता हूँ। आप मुझे एक समता सैनिक दल का ड्रेस दो, मैं आपको भारत बौद्धमय होते हुए आपको दिखाता हूँ। आप मुझे 1 दिन का 1 भिक्षु का भोजन दो, आपको मैं भारत बौद्धमय होकर दिखाता हूँ। बस आप मुझे ये दो, हम आपको आँखों से वो भारत बौद्धमय घर-घर में लोग आचरणधारी बनते हुए दिखाएँगे। तो आप सभी लोगों ने ये बात ख्याल में रहते हुए सबने अधिष्ठान करना चाहिए, संकल्प करना चाहिए कि हम भी ये धम्म कार्य में साथ है और सबका इसमें मंगलमय धर्म समाया हुआ है। सबका मंगल हो, सबका कल्याण हो, सबकी स्वस्थ मुक्ति हो। भवतु सर्वमंगलं, भवतु सर्वमंगलं, भवतु सर्वमंगलम्। साधु साधु साधु। वंदामी भंते जी, मंगल हो। भंते जी एक याचिका आलेली आहे. त्यांनी लिहिलेलं आहे, वंदामी भंते, कल्पना सोनवणे, मंगरुळ पीर, माझा मुलगा आजारी आहे, त्याला मंगलमैत्री आशीर्वाद द्यावा. नाव काय आहे? भंतेजी त्यांनी नाव नाही लिहिलेलं, त्यांनी फक्त त्यांचं नाव लिहिलंय, कल्पना सोनवणे. मेरे अर्जित पुण्य में भाग दुखी बालक का होय और मेरे सुख और शांति का लाभ उसी को होय। सम्यक संबुद्धों के करुणा बल से दुखी बालक दुख मुक्त होय। पच्चेक बुद्धों के मैत्री बल से बालक भय मुक्त होय। बोधिसत्वों के पुण्य बल से बालक निरोगी होय। अरहंत निर्वाणगामी सत्वों के पुण्य बल से बालक व्याधि मुक्त होय। सभी भिक्षु भिक्षुणियों के पुण्य बल से साधक साधिकाओं के मैत्री बल से बालक सुखी होय। इस पुण्य के पुण्य बल से बालक सुखी होय। उसका मंगल होय। बालक का कल्याण होय। सबका मंगल होय। साधु साधु साधु. ठीक है, सुखी हो। ठीक आहे, चालेल. आजचं जे सत्र आहे
ते आपण इथेच थांबणार आहोत. वंदामी बनतेजी. सर्वांचे मंगल हो. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम.